तर पोट्यो नांदखुळा जळगाव धुळान घेतला आयफोनचा पुळा. तर सीताराम पोट्यो सकाळची सुरुवात झाली होती विठ्ठल पासून, सॉरी दुपारची सुरुवात झाली होती विठ्ठल पासून, कारण की आपण झोपेतून 12 वाजता उठलो होतो. जास्त तर मोठं काम नव्हतं, फक्त शर्ट आणायला जायचं होतं विठ्ठलले. पण ते आपल्या पोराला सवयच राहते ना, संभार जरी आणायचं असलं तरी कोण ना कोणी सोबत पाहिजे. अति तर विषय शर्ट घ्यायचा होता, मग काय ऐका लागते. आलोर बा मग दुकानात शर्ट घेऊन घेतलं. जास्त काही आपल्याला चिवळणं पडलं नाही ती शर्ट फेर्ट, कारण की आयटीआय वाल्याने एकच कलर फिक्स करला, तो घ्या नको येऊन जातो. मग आपल्या आयटीआय टाइम झाला होता, आपण डायरेक्ट आयटीआय मध्ये आलो. मग काय आपल्या लेक्चर टाइम तर झालाच होता. मग डायरेक्ट घुसला आपल्या क्लासमध्ये. पोट्टे सगळे आधी बसेल होते. विठ्ठलचं जरा सगळं आपली नकल करणं चालू होतं. मी हातलं बा काय मिळाला काय नाही. विठ्ठल म्हणजे मी लोकांचे सिनेमॅटिक व्हिडिओ काढून देत जाईल, ते बी अगदी जास्त पैसा. जे बिन विठ्ठल जोडून व्हिडिओ बनवतील त्याच्यासाठी एक खास टिप आहे. कॅमेरा पण तुमचा, शूटिंग बिन तुम्हालाच करायची आणि एडिटिंग बिन तुम्हालाच करायची आहे. फक्त पैसे आम्हाला द्यायचे. टिप जर आवडली असेल तर ऍडव्हान्स पैसे फोन पे करून टाका. आयटीआय सुटल्यावर आलो होतो आपण मग पतंग मार्केटमध्ये. इथं तर बम गर्दी होती. नांद करते का यावर्षी पतंग उडवाच लागते. तिथून मग तेजसच्या सोबत आलो होतो इन्स्पायर मध्ये, कारण की तेजसला मोबाईल घ्यायचा होता. मग काय घुसलो अंदर, पाणी लावलं एक एक आयफोन. सगळ्यात चांगले आहेत, काही विषय नाही त्या. पण मग शेवटी आयफोन 17 घेऊनच टाकला. चला मग आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. ब्लॉग जर आवडला असेल तर फॉलो करून घ्या, नसेल आवडला तरी पण एकदा फॉलो करून घ्या.